काय सरकार किती जरी आज गेंड्याच्या कातडीचं जरी असलेलं असं साहेब, पण आम्ही पण मराठी आहे. आमच्या बापाने तलवारीच्या टोकावर आमच्या भाकरीवर आमचा इतिहास आहे. हे जरी आज पेशवे जरी असतील तर राज्य करत असलेले असतील, पण आमचा सुद्धा बापांचा इतिहास आहे. इथल्या महाराष्ट्राच्या मातीत हा मराठ्यांचा इतिहास आहे आणि मराठ्यांच्या इतिहासाशिवाय हा महाराष्ट्र घडत नाही. आणि पोलिसांसाठी इथे महाबैठक संपन्न झाली आणि या महाबैठकीसाठी पंढरपूर जिल्हा सोलापूर आणि ते मराठी सेवक आहेत. दादा नेहमी या बैठकीमध्ये काय आवडतं? कसा तर गेला हा आणि तुझा दरंग पांडे असं एक सामान्य नेतृत्व आहे, जे गरीब ज्या माणसानं गरिबीत लढा उभा केला, ज्या गरीबाची पोरे 1-2 मार्क हुकले ते ही स्वतः म्हणून तुला जरंगीने स्वतः डोळ्यांनी पाहिलेला आहे. आणि हा गोरगरिबांचा लढा आहे. आणि कसा सरकारला जर वटणीवर आणायचं तर आम्हाला मुंबईला जावंच लागणार आहे. तर जर मुंबईत सगळ्या गोष्टी घडत असतील तर मग इथं काय उपोषण वगैरे सगळे उपोषण करून फक्त म्हणून जीवांचा हाल होणार आहे. पण आम्हाला दादाच्या जीवाचा हाल करायचं नाही. एवढं आम्ही स्वतःला आता हाल पत्करून घेऊ आमचं स्वतःच, पण आम्हाला मुंबईवरी गाठायची यंदा आमचं ठरलेलं आहे. काय सरकार जरी आज गेंड्याच्या कातडीचं जरी असलेलं असं साहेब, पण आम्ही पण मराठी आहे. आमच्या बापाने तलवारीच्या टोकावर आमच्या भाकरीवर आमचा इतिहास आहे. हे जरी आज पेशवे जरी असतील तर राज्य बापांचा इतिहास आहे. इथल्या महाराष्ट्राच्या मातीत हा मराठ्यांचा इतिहास आहे आणि मराठ्यांच्या इतिहासाशिवाय हा महाराष्ट्र घडत नाही. आणि महाराष्ट्रामध्ये फक्त मराठीच, बाकी काय असे मग किती आले गेले आणि किती आम्ही त्यांना मोजत सुद्धा नाही. आमचा सरकार विरोधात लढा नाही, आमच्या कुठल्याही जाती धर्माविरोधात आमचा लढा नाही. आमचा लढा आमच्या हक्कासाठी आमचा लढा आहे. जर आमच्या तुम्ही नोंदी सापडत असतील तर तुम्ही आमचं आरक्षण काय नाकारताय? आमच्या नोंदी असून तुम्ही नाकारताय आणि त्याचं काय ते फुकट खात आहेत. आज मला सांगा, धनगर समाजाला आज 3.5% आरक्षण ओबीसी मध्ये. धनगर माननीय जरंगे पाटील यांचं जे काही आज उपोषणाचा लढा होता, आज जी काही बैठक होती, या बैठकीमध्ये नेमकं काय सांगण्यात आलं आणि पुढचं नियोजन कसं असणार आहे, काय सांगसाल? आम्ही छत्रपती संभाजीनगरहून आलो. तर पुढचं नियोजन असं आहे की 27 ऑगस्टला जरंगे पाटलांनी सांगितलं त्याप्रमाणे आम्ही मुंबईकडे कूच करणार आहोत. आणि त्याबद्दल आम्ही देवेंद्र फडणवीस सरकारला इशारा दिला आहे की 29 ऑगस्टपर्यंत तुम्हाला टाइम आहे. या अगोदर जर तुम्ही आरक्षण आम्हाला दिलं तर आम्हाला मुंबईला येण्याची गरज पडणार नाही आणि आम्हाला मुंबईला येण्याची हौस पण नाही. मुंबईला आम्ही यासाठी येणार आहे की जर आमचं आरक्षण नाकारत असाल तर आम्ही नक्कीच मुंबई जाम करू. आणि जर मुंबईत आमच्या एका जरी पोराला काही दगामटका झाला किंवा एखाद्या पोलिसवाल्यांना लाठीचार्ज केला तर पूर्ण महाराष्ट्र हा पेटून निघाल. आणि या राजकारण्यांना महाराष्ट्रात आम्ही पाय सुद्धा ठेवू देणार नाही आणि पुरुष सुद्धा देणार नाही. हे मोदी सरकारनं लक्षात ठेवा, हा आमचा मराठ्यांचा इशारा आहे. त्यामुळं लवकरात लवकर तुम्ही आम्हाला ओबीसीतून आरक्षण, आमच्या हक्काचं आरक्षण द्या. हा गरजवंत मराठ्यांचा लढा आहे, हा प्रस्थापिताचा नाही. आम्ही कुणाच्या जाती धर्माच्या विरोधात नाही, पण कोणती जर जात आमच्या अंगावर येत असेल तर आम्ही पण शिंगाव घ्यायला त्यांना तयार आहेत. हे सुद्धा सगळ्यांनी लक्षात ठेवावं. यापुढे आम्ही जात मराठा म्हणून वागणार आणि आम्ही असंच उत्तर देणार की समोरच्यानं जर आमच्या अंगावर आला तर आम्ही सुद्धा स्वरक्षणासाठी आमचा अधिकार आहे तो, आम्ही सुद्धा त्यांच्या अंगावर जाणार. पण आम्ही अगोदर कुणाच्या विरोधात बोलणार नाही. आम्ही आमच्या हक्काचं आरक्षण घेणार. एवढं बोलतो. एक मराठा लढेंगे जितेंगे. गुलगुलिया